कृष्णा मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आज आपल्या घरी मुंज्या जेवायला बसवलेले आहेत. एक विराज भाऊ आहे आणि एक सोन्या भाऊ, दोनच जण आहेत आज. बाकीचे सगळे शाळेमध्ये गेलेले आहेत. तर यांना आज काय दिलेलं आहे? दूध भात दिलेला आहे. सोन्या भाऊ दूध भातचा आनंद घेत आहे. मुंज्या बनलेले आहेत आज. तर भाऊ दूध भात कसं आहे? जोरात तर बोलावं. चांगलंय. चांगलंय. विराजचं खाल्लं गेलंय. कसं आहे भाऊ दूध भात? चांगलाय. बस चांगलं आहे. चांगलाय. आजच्या कार्यक्रमाबद्दल काय आवडलं तुला? 10,000 रुपये दिले ना, मग बोलावं लागेल. बोलू. आजच्या कार्यक्रमामध्ये दूध भात आणि विनीत भाई याने 10 रुपये दिले. मराठीमध्ये बोलायचंय. आजच्या कार्यक्रमामध्ये विनीत दादा 10 रुपये दिलेले दूध भात खाल्ल्याबद्दल. हो, दूध भात खाल्ल्याबद्दल नाही, मुंज्याला 10 रुपये दिलेले आहेत. मुंज्याला 10 रुपये दिलेले. दूध भात खाल्ला म्हणून नाही दिले मी पैसे. सगळे 2-2 रुपये द्यायचे. आज विनीत दादा 10 रुपये दिलेले. भाई आम्ही आता एकलव्य मध्ये आलेलो आहे. रोहितचा पेपर आहे, 12वीचा पेपर आहे रोहितचा. तर आम्ही आता पेपर द्यायला आलेलो आहे. रोहित वर पेपर देतोय. मी राजला पण घेऊन आलेलो टाइमपास करायला. इथे बसलेलो आहे आम्ही, त्याची वाट बघतोय. वर गेलेला आहे तो आता पेपर द्यायला. प्रॅक्टिकल चालू आहे त्याचं. थोड्या वेळात प्रॅक्टिकल झाल्यावर येतोच येतो. भाऊ आपल्याला उसाचा रस पाजवतोय, आम्ही त्याच्यासाठी थांबलो म्हणून. राजभाऊचे मजेत. गाडीवर फिरतो बी आणि खातो पितो बी. अचानक गणेश आणि त्याची आई भेटून गेले होते मला. ते दवाखान्यात जात होते तर दिसले होते. आता आम्हाला रोहितचा पेपर वगैरे दिला गेलेला आहे. आता मी घरी चाललो. तर मग आहे ना, विनीत त्याच्यामध्ये कुदला आणि विनीत बरोबर उभा राहिला. ती कुदली तिथे ना मध्ये काटे पण होते आणि डायरेक्ट काट्यावर पडून गेली आणि बाहेर निघाली. तिची सफेद होऊन निघाला म्हणून. नंतर ती काय म्हणते, माझी मम्मी मला ओ यार, मम्मी खूप बोलेल यार. भाई आरव याचं नाव. याचे दात थोडेसे पॉल्टी पीस आहेत. आरव हाय कर. राधे राधे कर. राधे राधे कर. अभी दो शब्द बोल के दिखा. क्या बोलना कुछ भी बोल. भाभी के बारे में कुछ बोल दो. मारायसाठी फिरायचं नाटक करताना 2 पोरी. बोर्ड लावून तर आपला विराजभाई क्लास मधनं आलेला आहे. एकदम हृदयात शाळेमधनं क्लासमध्ये गेला होता तो. आणि हा आपला यश भाऊ आहे. यश हाय कर आपल्या ऑडियन्सला. यश. और ये बॅडमिंटन मंगार आहे तिकडे. यशच्या घरी बॅडमिंटन आहे. बॅडमिंटन मागवत आहे. आता बॅडमिंटन खेळायचंय, बदमाशी करायची आता. मित्र संजय वानखेडे हे आपल्या कॉलनीतले सर्पमित्र आहेत. आमच्या कॉलनीत कुठला पण साप असो फ्री मध्ये पकडायला येतात सर्पमित्र संजय वानखेडे. चांगला एडिट केला ना. संजू भाऊ तो फोटो दाखव. संजू भाऊचे फोटो बघू आपण सापासोबत. दाखव ना 1-2. अरे पण तू मग एवढा मोठा कबूतर सोबत
सापासोबत दाखव. कबूतर मग पकडायला लागला संजू. संजू भाऊ कबूतर रेस हे आपले वन्य प्राणी संरक्षण आणि बौद्ध शिव संस्था नंदुरबार याचे संस्थापक आचार्य. सर्पमित्र संजय वानखेडे आणि आपली पूर्ण कॉलनीची बॅडमिंटन पण येऊन गेलंय. बॅडमिंटन पण आलं direct एकदम. आपली पुरी बॅडमिंटन कंपनी बॅडमिंटन खेळते. वेदिका पण रील स्टार आहे. वेदिकाचं पण अकाउंट आहे युट्यूबला. रोम रोम अरे क्या